इतकं भारी लागतं ना हे. तुम्हाला पण बनवायचं आहे का हे तंदुरी सोया चंक्स? तर एकदम सोपी रेसिपी आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये सोयाबीन थोडा वेळ गरम पाण्यात भिजत ठेवायचे. दही, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड, काळी मिरी पावडर, जिरेपूड, मीठ, थोडासा फूड कलर, थोडासा लेमन ज्यूस, राईचं तेल. तंदुरीचा मसाला तयार करण्यासाठी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तंदुरी मसाला इज रेडी. गरम पाण्यामुळे सोयाबीन पटकन सोक होतात. तर इथे सगळे सोयाबीन सोक झाल्यावर मी सगळं पाणी सोयाबीन मधून काढून घेतलं आणि डायरेक्ट सोयाबीन तंदुरीच्या मसाल्यामध्ये घातले. व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आणि मग तंदुरीसाठी ज्या स्टिक्स लागतात त्या इथे यूज करायच्या. ह्या वुडन आहेत त्याच्यामुळे थोड्याशा ओल्या करून घेतल्यात मी. अशाच यूज केल्या तर पटकन जळण्याची शक्यता असते, त्यामुळे ओल्या करूनच घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये एक एक करून हे असे सोयाबीन लावून घ्यायचे आणि मग गॅस पेटवायचा, त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि मस्त 2-2 मिनिटांसाठी ना आलटून पलटून हे सोयाबीन छान गॅसवरतीच असे रोस्ट करून घ्यायचे. आता काही जण म्हणतील की गॅसवर बनवते अनहेल्दी आहे, पण कधीतरी खाल्लं तर इट्स ओके. जर तुमच्याकडे चूल असेल घरामध्ये तर नक्की चुलीमध्ये भाजा. पण हे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा, कारण हे व्हेज असलं तरी सुद्धा ह्याची टेस्ट इतकी कमाल आहे ना, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर हे स्टार्टर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.